नारळ फुटला का? चांगला निघाला जरा आपटना खाली. हे सगळ्यांना खोबरं देतो, लास्ट टाइम खाल्लेलं सगळ्यांनी. बल्ल्याने खाल्लेला. चल. नमस्कार मंडळी, मी कशीच बारे पुण्यात तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आम्ही जात आहोत भीमाशंकरला. हा, हे कशी आले बघा, ही कशी आले. चल येतेच काय? नाही येते. चला मंडळी आपण भेटूया आता आपल्या प्रवासात आणि डायरेक्ट मग भीमाशंकरला. चला मग प्रवासाला सुरुवात करूया. पालखी घेऊन ये नाही आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का. राहुल हे दुसरे आनंदात बोला 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 मावलाय देव माझा बल्लारी. पोरी लोक आहेत, पोरी गुलाबी साडी लाल 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 दिसते मी बाई त्याचा फोटो माझा काय. Inside, inside,
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी माझा फोटो माझा ताट क्यों तूने मेरी फुर्सत की इतनी हरकत की इश्क में इतनी बरकत की ये तूने क्या किया लहू अब मारा मारा मैं चिड़ा तारा मैं दिल से इतना तू हारा मैं ये तूने क्या किया सारी दुनिया से जीत के मैं आया तूने क्या से मैं दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ कि तूने क्या किया। भीमाशंकर हे अनेक शहरांशी रस्त्यांद्वारे जोडलेले आहे. या मार्गावर नियमित बस सेवा आणि टॅक्सी चालतात. सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे विमानतळ आहे. हे भारतातील प्रमुख शहरांशी चांगले बांधलेले आणि जोडलेले आहेत. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कर्जत स्टेशन असून स्टेशन ते भीमाशंकर हे अंतर 168 किलोमीटर आहे. त्यामुळे इथे पोहोचण्यासाठी साधारण 2 तास लागतात. जर विमानाने भीमाशंकरला जायचे असेल त्याच्या जवळचे विमानतळ म्हणजे पुणे विमानतळ आहे. विमानतळावरून भीमाशंकरला जाण्यासाठी साधारण 2.5 तास लागतात. नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमान भीमाशंकर पासून जवळजवळ 41 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच पुण्याहून भीमाशंकरला जाण्यासाठी साधारण 4 तास लागतात. मुंबई ते भीमाशंकर रस्त्याने प्रवास केला तर जवळजवळ 240 किलोमीटर अंतर आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी साधारण 5 तास लागतात. तसेच जर तुम्हाला पुणे शहरातून भीमाशंकरला जायचे असेल तर तुम्ही पुण्याहून भीमाशंकर ज्योतिर्लिंगापर्यंत बसने प्रवास करण्यासाठी तुम्ही स्वारगेट किंवा शिवाजीनगर बसस्थानकावरून MSRCT बस घेऊ शकता. ही बस तुम्हाला साधारण 5 ते 6 तासामध्ये पोहोचवू शकते. तसंच जर थेट बस तुम्हाला उपलब्ध नसतील तर मंचारला जाण्यासाठी बस पकडा. ही बस तुम्हाला 2 तासाच्या अंतरात मंचारला पोहोचवेल आणि त्यानंतर पुढे भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्ही लोकल बस किंवा सामायिक जीपरचा वापर करू शकता. जीपर तुम्हाला थेट भीमाशंकरला 2 ते 3 तासामध्ये पोहोचवू शकेल. दिसतात ना पाठचे लोक. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्र सपाटीपासून 3.5 फूट उंचीवरती आहे. तसेच हे मंदिर घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे मंदिर
हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावरती अतिशय सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे. मंदिराच्या परिसरात शनिदेवाचेही मंदिर आहे. तसेच मंदिरावरती दशावताराच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवरती 1729 अशी इंग्रजीत नोंद आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, पेशवे बाळाजी हे इतिहासकार देखील भीमाशंकरच्या दर्शनात येत असत अशी इतिहासात नोंद आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कशा प्रकारे स्थापित झाले ह्याचा नक्की इतिहास काय हे आता आपण थोडक्यात पाहूया. प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावरती मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली. काही काळानंतर कर्कटीला एक मुलगा झाला आणि तिने तिचे नाव भीम ठेवले. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने आपल्या मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि सर्वांपेक्षा ताकदवर होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा होता. हा राजा महादेवाचा फार मोठा भक्त होता. एके दिवशी या राजाला महादेवाची पूजा करताना भीमाने पाहिले आणि भीमाने या कामरूपेश्वर राजाला महादेवाची पूजा करण्यास सक्त मनाई केली. मात्र कामरूपेश्वर राजाने भीमाच्या या आज्ञेचे पालन केले नाही. त्यामुळे भीम क्रोधित झाला आणि त्याने कामरूपेश्वर राजाला बंदिवासात कैद केले. मात्र कामरूपेश्वर राजाने आपली भक्ती सोडली नाही. त्याने कारागृहातच शिवलिंग तयार केले आणि त्या कारागृहातच कामरूपेश्वर राजा शिवलिंगाची पूजा करत असे. हे पाहून भीमाला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीम मध्ये युद्ध झाले. ह्या युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्या विनंतीचा महादेवांनी मान ठेवला आणि त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या प्रदेशात भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले. मंडळी, अशा प्रकारे रात्री 9:30 वाजता मंदिर बंद होतं आणि सकाळी पहाटे 5 वाजता मंदिर उघडतं. आणि इकडे बघा मोक्षकुंड आहे. आता कुंड बंद आहे. म्हणजे अशा प्रकारे आता आमचं भीमाशंकर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आणि मंदिरामध्ये आम्ही शेवटचे होतो आणि आता जस्ट मंदिर बंद झालेले आहे. आम्हाला शेवटचं दर्शन भेटलेलं आहे. आम्ही दर्शन घेणारे सगळ्यात नशीबवान शेवटची मंडळी होतं. तर तुम्हाला हा भीमाशंकरचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, काळजी घ्या. भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय. वटा तो मी तो वटा ही नहीं वाला उसको बांगड़े से डमरू क्यों है किधर छोटे में क्या इंस्टॉलेशन नजर लागणार त्याला तशी पण कोण मानसी मानते मानते मानसी नाही रे बाई. मांजर. मित्रांनो, आम्ही आलोय भीमाशंकरला. हे दाखव, हे मी नाही. काय करताय?
म्हणजे रस्ता कसा सामसून आहे आणि भर रस्त्यात आमची गाडी बंद पडली आणि पेट्रोलचं जुगाड केलं आम्ही. झालं काय रे? आम्ही निघालो तुम्ही येता का? हो आम्ही निघालो तुम्ही येता का? अशा प्रकारे आता आमच्या गाडीचं पेट्रोल संपले, CNG पण संपले, तर आम्ही तर ते बघा घेतलेलं आहे पेट्रोल विकत इकडे जवळच्या गावात. आता काहीतरी जुगाड करत आहोत आम्ही, घरी जायचं. फसलो इकडे, रस्ता कसा सुमसान आहे, जंगल वगैरे कसलं आहे. काय पाचगिरी करतोय रे तुम्ही? जमेल ना? पकड दे. गाडीला भूक लागली आमच्या. तुला नाही लागली? मला तर जबर लागली. जुगाड बोलते, जुगाड. आलो पट्टे फुल फ्लॅश मार. हे नीट टाक ना केक. अरे ते ठेवून दे. श्री गोविंद. हे आहे आनंद. कोण तुषार आहे? रस्ता बा कसा सामसूम आहे. हॅलो इकडचा रस्ता पण La 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 la. La 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 la. कल्याण साखली सोन्याची ही पोरी कोणाची.